आई. आई हा शब्द आपल्या कानावर पडला की आपल्या मनातून, आपल्या हृदयामध्ये असंख्य अगणित अशा सुंदर भावना फुलायला लागतात. तर आजचा हा व्हिडिओ असाच आपल्याकरता खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्या घरामध्ये एक सुंदर सुंदर जे छोटंसं पाऊल पडतं ना, त्या येणाऱ्या छोट्याशा पाहुण्यासाठी आपल्याला काय तयारी करायची असते आणि त्याला आवश्यक वस्तू त्या काय लागतात, आज मी हे तुम्हाला सांगणार आहे. कारण माझ्या ह्या घरात सुद्धा माझ्या मुलीचा एक छोटंसं बाळ येणार आहे. तर त्याकरता मी जी तयारी केलेली आहे, तर मला असं वाटतं ही तयारी मी तुम्हाला सांगावी. कारण ही तयारी जी आहे, हे सगळं जे आहे हे तुमच्या नक्कीच कामात पडेल. खूप महत्त्वपूर्ण अशी या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर वेलकम टू माय चॅनल. मी सुप्रिया ठाकरे. तर जास्त बडबड न करता जे महत्त्वाची माहिती आहे, जे महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणला आहे ते आपण आता बघूया. आता आपल्याला जसं न्यूबॉर्न बेबीसाठी जे आवश्यक आपल्याला वस्तू लागतात, हॉस्पिटल बॅगसाठी सुद्धा आणि घरामध्ये पण ज्या आवश्यक वस्तू लागतात त्या मी सगळ्या बेसिक वस्तू न्यूबॉर्न बेबीच्या आणलेल्या आहेत. तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते. आणि बघा, तर सगळ्यात आधी तर आपण बाळ आला की बाळाला छोटेसे कपडे असे छान छान. तर हे बघा, हे मी वेगवेगळ्या तऱ्हेची 2-3 क्वालिटी आणलेली आहेत. बघ, हे बाह्या आहे, त्याला प्रत्येकाची आपली चॉईस असते. हे असे मी 1-2 पीस आणले, कारण बाळ कसं काही काही दिवसातच थोडं मोठं मोठं होतं, तर ते कपडे काय आपण ते पुन्हा वापरू शकत नाही. आणि हे बाळाला हाताला त्रास होतो, नाजूक असतं बाळ खूप, म्हणून असे लेस त्याला वरतून टाकलं की लेस बांधायच्या. हे अशा पॅटर्नचे मी आणलेले आहे काही. आणि हे वरतून टाकायचं. आणि हे असे पण आणलेले आहेत, इथे बटन आहे सगळ्या, म्हणजे आपण इझिली बाळाला हे बटन काढलं की आपण त्याला टाकू शकतो. काही होजेरीमधनं आहे, होजेरीचं कापड जे सॉफ्ट असतं हे होजेरीमधनं आणलेलं आहे. आणि हे जे आहे कॉटन, त्यामुळे आपण अशा 2-3 वेगवेगळ्या कॉटन वेगवेगळे कपडा, आपण स्मूथ जो कपडा बाळाला त्रास देणार नाही अशा कपड्यातनं आपण 2-3 ठेवायला हरकत नाही. आता हे झालं. मग त्याचं इवलीशी टोपी. आता हे कारण नवीन बाळ खूप सेन्सिटिव्ह राहतं, त्यामुळे त्याचे कान वगैरे सगळे, थंडी त्याला खूप वाजते, तर त्याला कान वगैरे सगळं म्हणजे झाकावं लागतं आपल्याला. त्यासाठी सगळ्यात बेस्ट ही छोटीशी टोपी. याला बघा कशी मस्त गोंडे वंडे आहे ना, तर एक गोंडे वगैरे कसं दिसेल ना माकड. हे बघा, हे असं मी टोपीमध्ये पण मी वेगवेगळं आणलेलं आहे. एक ही प्लेन आहे, ही प्रिंटेड आहे, ह्या 2. आणि हे असं हे टोपलं, याला काय म्हणतात त्याला मला आठवत नाही, आई माझी काहीतरी वेगळंच म्हणायची याला. हे असं. तर हे आणलेलं आहे. ह्या खूप आवश्यक वस्तू. त्यानंतर सगळ्यात आवश्यक म्हणजे डायपर. खूप आणलेलं आहे, त्यामुळे मला पण सुचत नाहीये कुठे काय आहे, तर खूप सारं आहे. हा, हे बघा, हे डायपर आहेत. एक तुम्हाला मी ओपन करून दाखवते. मी पण अजून ओपन केलेलं नाहीये. शॉपमध्ये गेले होते तेव्हा त्याने दाखवलं, त्यानंतर मग त्यांनी मला एक पॅकिंगच दिलंय. हे बघा, अगदी स्मूथ आहे बघा. याला म्हणजे बाळाला काय होतं ना, बाळ सुशी करतं. सुशी केल्यामुळे काय होतं, बाळाचं ढुंगू असतं ना, ते खूप नाजूक असतं. त्याला एवढं धक्का लागला, लाल लाल होतो बिचारा, त्याच्यावर रॅश येतात. तर त्यामुळे ना त्याला जितकी आपण काळजी घेऊ तेवढी कमीच आहे. हे बघा, तुम्हाला दिसेलच, हे अशा तऱ्हेने आहे आणि खूप स्मूथ आहे बघा. असं हे आपण वॉशेबल आहे. हे आपण वापरू शकतो, धुवून वापरू शकतो आपण. असं नाही आहे की 1 यूज आणि टाकून द्यायचं, असं नाही आहे. त्यामुळे हे असे जे आहे हे मी एक 5चं असं पॉकेट मिळतं तुम्हाला. हा 5चा सेट मिळतो. असं काही नाही, तुम्हाला जर वाटलं तर तुम्हाला कमी याच्यामध्ये पण घ्यायचं आहे, समजा क्वांटिटी कमी घ्यायची आहे, तुम्ही 1 पीस पण घेऊन आधी बघू शकता की मला आवडलं तुम्हाला आवडेल असं नाहीच. हा झाला एक प्रकार, जो मस्लिन कापड जे असतं ना त्यामधला होता. आणि आता तुम्ही एक सुपर बॉटम, तुम्ही एक प्रकार, तुम्ही जर इन्स्टा तुम्ही बघत असाल तर इन्स्टाला स्क्रोल करताना तुम्ही ते सर्च करून बघा, सुपर बॉटम म्हणून एक डायपर समोर येत असेल तुमच्या. तर ते मी आणलेलं आहे. अगदी खूप खूप स्मूथ असतं हे. आणि हे वॉशेबल आहे बरं.
आणि याच्यामध्ये एक म्हणजे लक्षात ठेवण्याजोगी आणि खूप आपल्याला बेनिफिट मिळणारी बाब म्हणजे हे असं असतं, हे बघा. आणि हे असं 3 लेअर. आता हे डायपर फक्त आपल्याला एकच घ्यावं लागतं बरं, असं नाही. जसं मी हा डायपरचा 5चा सेट घेतला, तुम्हाला याची गरज नाहीये घ्यायची. हा अशा प्रकारे मस्त क्यूट हे असलेला हा असा डायपर आहे. बाळाला बिलकुल त्रास होत नाही आणि शक्यतोवर हे रात्री वापरायचं किंवा बाहेर जातो ना आपण तेव्हा, म्हणजे शी सू बिलकुल खाली येत नाही. आणि हे असं स्मूथ, हे स्मूथ जे आहे हे असं त्यामध्ये असं लावायचं, हे असं लावायचं आणि बसायला बटन्स आहे, अशी बंद करून एका बाळाला काहीच इजा होणार नाही, रॅश येणार नाही. आणि त्यासोबत हे मात्र एक पॉकेट घेऊन घ्यायचं. हा आय थिंक हा पण 5चा बंच आहे. याच्यामध्ये असं ठेवायचा हा आणि बाळाला लावायचा. हे वॉश केल्यानंतर तुम्ही परत यूज करू शकता. त्यामुळे डायपर फक्त एकच घ्यायचं आणि आतलं जे पॅड आहेत ते मात्र 4 घ्यायचे आणि ते वॉशेबल आहेत बरं का. हा एक डायपरचा प्रकार झाला 2. आणि आपलं जे आधीच्या आपल्या आजी म्हणजे आपण सुद्धा, म्हणजे मी सुद्धा, मला जे लंगोट बोलतात, तर तो लंगोटचा प्रकार तो आवश्यक असतो बरं, तो कधी सुटणारा नाहीये. तर त्यामुळे हे एक लंगोटचा प्रकार दाखवते मी तुम्हाला. हा जे आपल्या आजी, आपली आई आहे तिने केलेला. पण आता सध्या नवीन नवीन डायपरचे किती प्रकार हो. आम्हाला फक्त लंगोट होती. हे बघा, आणि हे आवश्यक आहे. त्यामुळे मी हा ना 1 डझन घेतले, कारण म्हणतात ना बाळ जेव्हा छोटंसं असतं ना आईचं दूध पितं तर ते पातळशी करतं, तर त्याच्यामुळे त्याला कंटिन्यू त्याला चेंज करावं लागतं आपल्याला. तर त्याची शीसूसाठी मी असे छोटे छोटे मस्त आणि सगळ्या कलरमध्ये, हे बघा. आणि किती कम्फर्टेबल आहे बघा हे असे. पहिले आपल्या ज्या आई आहेत, आपल्या आजी काय करायचे, घरातले जे कापड होते त्यांचे पातळ राहायचे, त्यांच्या साड्या राहायच्या कॉटनच्या, त्या साड्या त्या कट करून त्या शिवून त्याचं ते बनवायचे. पण आता तसं काही नाही. आता तुम्हाला सगळं मिळतं, बस जा आणि घेऊन या. तर हे मी डायपर आणलेलं आहे. हे पण असू द्या बरं का. हे झाले डायपरचे प्रकार. आता तुम्हाला मी अजून बाळाचं अजून शी करतं, सू करतं, गादी ओली होते. आता गादी ओली व्हायला नको, तर त्यासाठी ही ड्राय सीट असते. याच्यामध्ये तुम्हाला साईजेस मिळून जातात, कलर खूप गोड मिळतात त्याच्यामध्ये. तर मीडियम साईज, छोटी साईज. तर मी काय केलं आहे, मी ह्यातले 2-3 साईज घेतलेले आहेत. म्हणजे आपण कुठे पण टाकतो ना बाळाला. आता हे बघा, याचं बघा, हा इकडनं आणि हे इकडनं बाळाला टाकायचं. आणि खूप स्मूथ आहे बघा, कापडाचं दिसत तुम्हाला, तर तुमच्या लक्षात येत असेल तर हे पहा, स्मूथ आहे. हा असा गादीवर टाकायचा आणि असा गादीवर टाकला बाळ आणि याच्यावर त्याची गादी वगैरे ठेवायची आणि त्याच्यावर टाकायचं. म्हणजे बिलकुल खाली आपली गादी जी असते रेग्युलर गादी, त्याला डाग पडणार नाही, ओलं होणार नाही. तर त्यामुळे हे आवश्यक आहे. तर हे तुम्ही, मला तरी वाटतं की हे 1-3-4 तरी घेऊन ठेवावे. हे बघा मी आणलेले असे मोठी साईज आहे, लहान, मीडियम, लार्ज सगळ्या साईज आहेत. सिंगल बेडची साईज मिळते बरं का. पण ते बाळ कसं जेव्हा मोठं होत जातं त्याकरता. तर हे झालेलं आहे. आता अजून आणि परत हे मी सध्या एक पॅक घेतलेला आहे. याला बाळाला कसं आपल्याला छोटंसं असतं, त्यामुळे आपल्याला वॉश करता येत नाही बाळाला. आता मोठं झालं की आपण पटकन नेतो नळावर आणि धुवा त्याला, तसं नाही करायचं बरं का. तर तुम्हाला माहिती आहे, पण मी सांगते. तर हे जे आहे ना बेबी वाईप्स आहे, तर खूप सिल्की आणि सॉफ्ट आहेत हे. तर ह्यानी आपण पुसायचं आणि त्याला पावडर वगैरे लावायचं. तर त्याकरता मी हा एक पॅक बोलवला. खूप भरपूर आहे ह्याच्यामध्ये, आय थिंक मी बघितलेले पण भरपूर आहेत. तुम्ही हे संपेपर्यंत तुम्हाला लगेच मिळून जाईल. तर असा हा एक आवश्यक. आणि अजून हे तर राहील बाबा, हे याला मिटेन म्हणतात. तर ह्याच्यामध्ये बाळ तुम्ही बघत असाल तर बाळ कसं म्हणतात ना, लहान मुलं हे माकडासारखे असतात, माकड चेष्टा करत राहतात ना ते. तर त्यामुळे त्यांचे हात कंटिन्यू तोंडात घाल, इकडे घाल, डोळ्यात लाव घालतात ते आणि स्वतःच रडतात मग आणि इजा करून घेतात स्वतःला. म्हणून हे मी अशा प्रकारचे हे याच्यामध्ये काय म्हणतात प्लेन
आणलेला आहे. याच्यामध्ये हात आणि पायाचे दोन्ही पण आहेत, हे बघा. आणि मी कसे आणले हे की लेसचे, कारण काय होतं ना, ते बाळाला इलॅस्टिक असतं बघा. इलॅस्टिक ना इतकं नाजूक असतं आणि ते इलॅस्टिक पूर्ण पॅक होतं, तर रक्त प्रवाह हे व्हायचं, बंद व्हायचं किंवा तिथे जमा व्हायचं असं काहीतरी होऊ शकतं. त्या सगळ्यात बेस्ट हे लेसवाले आहेत. तुम्ही लेस तुमच्या पद्धतीने टाईट आणि सैल करू शकता. तर हे आवश्यक आहे, नक्की घ्या. आणि हां, अजून आता बाळाची आंघोळ आपण, आणि हां अजून हे, आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, एक एक नवीनच. तर हे ह्या करता जेव्हा बाळ होतो ना, तर बाळाच्या अंगावर बघा एक पांढरी अशी लेअर राहते, बारीक असं राहते ना, लेअर राहते ना. तर ती लेअर जी असते, ती लेअर आपण हाताने किंवा रफ कपड्याने नाही पुसू शकत. त्याकरता हे असं जे आहे, असा नॅपकिन मिळतो, अगदी खूप सॉफ्ट मस्लिन असतो हा कपडा. तर ह्याने बिलकुल असं असं अलगद त्याचा अंग पुसलं ना, तर त्याचं ते पांढरी लेअर जी आहे ती निघून जाते. तर त्याकरता मी एक कितीचा आहे हा, 6चा बंच आणलाय. पुरेसा आहे, कारण बाळाचं काही ते नेहमी राहत नाही, ते निघून जातं हळूहळू. तर त्याकरता आहे. आणि आता बाळाची आंघोळ. बाळाची आंघोळ झाल्यानंतर बाळाला आपल्याला पॅक करावं लागतं. तर त्याला पॅक करण्यासाठी आपला टॉवेल चालेल का? नाही. तर त्याकरता हे मस्लिन कपडा आहे हा, हे बघा. मी साईज बघा, चांगली साईज थोडी मोठीच घ्यावी, कारण बाळाला त्याच्या आंघोळ झाल्यावर तर गुंडाळता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे बघा, ही चांगली अशी खूप अशी मोठी साईज आहे बघा, भक्कम आहे. हा, तर ह्या साईजचे मी काय केलंय, ह्या साईज मध्ये मी 2 घेऊन आली आहे. हे हा आणि हे आवश्यक आहे, हे लागेलच बिलकुल तुम्हाला. हे झालंय. त्यानंतर आता हे बाळाचं आहे टॉवेल. आता हे झालं आपण त्याला, कारण एकदम स्मूथ कपडा लागतो म्हणून हे आपण मस्लिनच्या कपड्यामध्ये त्याला आंघोळ झाल्यानंतर त्याला गुंडाळण्यासाठी आहे. छान झोपतं बाळ याच्यामध्ये. आणि हे जे आहे हे बघा, हा आहे मस्त मस्त स्मूथ, ससा असतो ना, ससाचे जसे केस असतात ना, ते मस्त असतात त्याचे स्मूथ, बस तसंच फील आहे याचा. तर हे मी ब्लँकेट नाही टॉवेल, सॉरी, हा टॉवेल घेतलाय बाळासाठी, माझ्या येणाऱ्या युवल्याच्या नातवासाठी या नातीसाठी. आणि आता अजून हा हे जे आहे ना, आय थिंक मी ना इतकी एक्साइटेड होते की मी ज्या शॉपमधनं आणलाय तिथे फक्त त्यांना ओपन करून ते बघितलेलं, नंतर हे सगळं पॅकिंगमध्ये आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल काय, जेव्हा आपण बाळाला बाहेर नेतो तर ही अशी कॅप याच्यात त्याचं असं जाईल आणि ते पॉकेट राहतं, असं पॉकेटमध्ये त्याला झोपवायचं बाळाला. आणि असं म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जाताना स्वेडल, आय थिंक, हां स्वेडल असं काहीतरी त्याला म्हणतात. मलाही खूप सारे नाव मला येत नाहीत बरं, मला फक्त काय उपयोग आहे हे मला माहिती, मी ते तुम्हाला सांगते. तर हे स्वेडल म्हणतात त्याला. हे स्वेडल खूप कामाचे आहे, हे स्वेडल नक्की राहू द्या. एक जे आहे ना, तर हा बेल्ट आहे, म्हणजे बाळाला आपण व्यवस्थित रॅप करून पॅक केलं ना, तर बाळ कुठेच हलणार नाही. तो कारण छोटासा असतो, त्याला कुठे काय करत त्याची मान धरत नाही बरोबर. त्यामुळे हे आपल्याला खूप उपयोगी राहील हे. आणि हां, जसं मी याच्यामध्ये पण रॅप होतं, पण हे जे 2 म्हटले ना तुम्हाला, हे मस्लिनचं हे, ह्याचा पण उपयोग तुम्ही रॅप करू शकता त्याला. कुठे बाहेर जाताना हे पण अंगावर टाकू शकता. असं नाही आहे की नुसतं आंघोळ झाल्यावर झोपायसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तर हे झालेलं. आणि आता हा अजून एक महत्त्वाचं, मी ज्या शॉपमध्ये गेले ना, ते शॉपचे जे ओनर आहेत ते त्यांनी खूप छान आम्हाला सगळं दाखवलं आणि जे आवश्यक आहे खरं त्या गोष्टी दाखवल्या. आणि काही काही तर खरंच उपयोगी आहे. मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते, मला पण आजपर्यंत बिलकुल माहिती नव्हतं. हे आपली तुम्हाला मोहरी माहित आहे का? मोहरी म्हणजे बारीक बारीक दाणे असतात काळे, आपण भाजीमध्ये फोडणी टाकतो. तुम्हाला माहित असेल ना, भाजीसाठी सगळ्यात उपयोगी जिरं आणि मोहरी. त्या मोहरीची ही उशी आहे बघा, हे बघा पूर्ण. आणि आम्हाला खोटं वाटलं पहिले, तर त्यांनी काय केलं, आम्हाला ओपन करून दाखवलं. हे असं चेन आहे आणि याच्यामध्ये ही बॅग आहे मोहरीची. तर त्यांचं म्हणणं असं होतं, ही जी मोहरीची बॅग आहे
ही बॅग आपण काय करतो की जे बघा असं यू आकाराचा असा आपण ठेवतो बघा, गाडीमध्ये म्हणा काय आपल्या मान इकडे तिकडे नको सरकायला किंवा त्रास नको व्हायला, तर यू आकाराचा असा असतो इथे काहीतरी आपला सपोर्ट. तर त्यांनी म्हटलं ती उशी नाही वापरायची, त्यापेक्षा बेटर हे वापरायचं. कारण बाळ असं जेव्हा डोकं ठेवतं ना, काय होतं, हे मागचा जो साईड असतो त्याचा दबतो, तर ह्यानी त्याचा आकार गोलच राहील आणि त्याला त्रास होणार नाही, त्याचा जे डोक्याचा भाग आहे तो दबणार नाही. त्याकरता ही उशी तो म्हटला की बस मी म्हणतोय म्हणून तुम्ही घेऊन जावा आणि बघा, खरंच याचा उपयोग करून बघा. तर मीही त्यांच्या म्हणण्यावर, कारण ते खोटं सांगणार नाहीये, जास्त महाग पण नाहीये की ही खूप महाग आहे आणि आपल्याला तो काहीतरी टिकवतोय असं नाहीये. ही फक्त 180 रुपीजची आहे. तर त्यांनी हे 180 मला नाही वाटत आपल्या बाळासाठी खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे मला ही खूप वाटली महत्वाची, मी घेतली. तुम्ही बघा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता या नाही. ऑनलाईन पण मिळते बरं ही. याला मी तुम्हाला काय करेल ना, तुम्हाला माझ्याकडनं काही समजा वस्तू राहून पण गेल्या, तुम्हाला केव्हा कळल्या नाही मी जे सांगत आहे ते, तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिस्ट देणार आहे आणि मी कुठनं घेतलं ते पण सांगेल, मी त्याच्या लिंक पण टाकेल तुम्हाला. तर हे झालेलं आहे. आणि आता अजून हे आपण आपल्याकडे पाहुणे येतात, छोट्याशा जो पाहुणा येतो आपल्याकडे त्याला बघायला सगळेजण उत्सुक असतात, ते येतात. मग काय त्यांना तसं दिलं तर त्यांची साडी चांगली किंवा त्यांनी घातलेलं चांगलं शर्ट हे सुशीने तरी बनवायचं असतं, तर त्याची व्यवस्था पण आपण करायची बरं. तर हे बघा, ही ड्रायसीट आहे, जसं मी तुम्हाला ही पहिले दाखवली, ही घरात आपण पलंगावर टाकतो ही. आणि ही जी आहे, कोणी आलं ना तर व्यवस्थित हे त्यांना बाळाला असं दिलं म्हणजे ते पण सेफ राहतील, आपला बाळही सेफ राहील. तर त्याकरता हे पण आणलेलं आहे मी. आणि आता थांबा एक दाखवते. हे पण स्वेडल आहे बघा. मी जसं म्हटलं ना तुम्हाला की लहान बाळ असतं त्याला एक किती वेळा धुणार आपण, किती वेळा, त्यामुळे आपल्याला एकाला एक असे 2 तर ठेवावेच लागतील. तर हे एक आहे, हे बघा. हा मी तुम्हाला सिंपल ओपन करून दाखवते. जसं हा आहे ना, हा मोठासा, तर हा त्याच्यामधलाच एक छोटा आहे बघा. असं बाळाला हे असं करायचं असतं हे, आणि हे त्याला असं असं ठेवून त्याला हे पॅक करायचं. असं असं बाळ याच्यामध्ये जाईल, ह्याच्यामध्ये बाळ जाईल आपला मस्त बॉक्स सारखा, आणि हे असं त्याला असं पॅक करायचं छान, आणि आपला बच्चू मस्त असा राहील आपल्याजवळ. तर हे पण आहे स्वेडल, हे कॉटनचं आहे म्हणजे, आणि कॉटन ऑलवेज गुड, ऑलवेज एनी टाइम चालणाऱ्या त्या वस्तू आहेत. तर हे, आणि आता काय राहिलं, हा, आणि आता हे आहे असं ब्लँकेट नाही दाखवलं मी तुम्हाला आमच्या येणाऱ्या बाळाचं. हे बघा, याला आपण दोहळ म्हणतो, आणि दोहळ तुम्हाला माहिती आहे, दोहळनी काही ॲलर्जी होत नाही. किंवा आपण फरवाले जे ब्लँकेट घेतो ते नाकात जातं, शिंका येतात, कोणाला ॲलर्जी असते स्किनची. तर हे दोहळ जे आहे, ह्या दोहळने तुम्हाला, आपल्याला एवढं मोठ्या लोकांनाच होणार, लहानसं पिल्लू असतं ते, मोठ्या लोकांना त्रास होतो, लहान बाळाला किती त्रास होईल. म्हणून मी पण हे, मला असं वाटलं की मी हेच घ्यावं. मी हे दोहळ घेतलंय, खूप मोठं आहे हे. तर हे दोहळ बाळासाठी ब्लँकेट. आणि आता त्याचे छोटेसे कपडे, याला माहिती, थांबा, याला स्लीप सूट आहे हा. हे छोटंसं, म्हणजे मलाही हे बघून असं वाटतं, खरं एवढंसं बाळ माझं झालेलं आहे, पण मला आता वाटतंय खरंच एवढंच फक्त. हे बघा किती क्यूट आहे ना. म्हणजे हे तर नुसतं मी दाखवते, तर मला ते हे कपडे बघतानाच मला इतकं इमॅजिन होत आहे की कसं असेल ते, आणि कसं वाटेल मस्त हातामध्ये. म्हणजे त्या इमॅजिन करूनच त्या आनंदातच मी आहे सगळे, आणि सगळे आनंदातच करते. हे बघा, हे असं, हे राहू द्या असो, हे जवळ. पण जसं मी सांगितलं तुम्हाला की थोड्या जास्त वस्तू असल्या तरी चालेल, त्याचा उपयोग चांगलाच होईल. हा, आणि आता हे तुम्हाला वाटलं तर, मला आवडलं हे बाळाला पावडर लावायला. मीच खेळते बरं सध्या हे त्याला पावडर लावायसाठी.
म्हणजे आपल्या हाताने असं रफ, आपला हात त्याला काही लागलेलं असलं काही असलं तर त्याला नको लागायला, आपली नखं वगैरे सगळं, तर ह्याच्यामुळे कसं त्याला टच होत नाही. त्याला हे असं बाळाला पावडर लावायला मी आणलेलं आहे. आणि हे बघा, हे आहे बाळाचे जे नख असतात किंवा सतत ते घासायसाठी. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय, तर हे सगळे हे नख हे बघा, हे काढायसाठी. जसं लहान असतं, जसं एक 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 पाऊल तो मोठा होत जातो तसं तसं ते होतं. हे स्मूथ आहे, हे थोडं हार्ड, हे त्यापेक्षा हार्ड, हे अजून हार्ड आणि खूप हार्ड, हे अशा तऱ्हेचं आहे. हे बॅटरीवर चालणारे आहे. आणि आता हे आहे आपल्या बाळाला, आपल्याला बाहेर न्यायचं आहे, त्याला व्यवस्थित आपल्याला किंवा फिडिंग वगैरे जरी करायची असते ना, तर बाळाला जर असं ठेवलं आपण आणि मांडीवरचं, म्हणजे काय होतं ना, आईला पण त्रास होतो त्यावेळेला. समजा जर C-सेक्शन झालेलं असेल तर तिला वाकायला यायला त्रास होतो, तर तिला बसायला पण कम्फर्टेबल आहे आणि खूप स्मूथ राहतं. हे असं ठेवून ती त्याला व्यवस्थित फिडिंग करू शकेल. याची स्पेशल उशी पण मिळते एक, ती पण आपण घेऊ शकतो. पण मी सांगते 2 in 1 याचा वापर होऊ शकतो. आणि आता हे आहे त्याची गादी. आणि ही गादी तुम्हाला दाखवते मी, कारण ही ओपन केल्याशिवाय तुमच्या लक्षात नाही येणार आहे. याला नेट आहे, तशी सिंपल गादी पण मिळते, पण मला असं वाटलं की नेट विथ गादी असेल तर बेस्ट राहील ते. कारण काय असतं, बारीक बारीक डास असतात, बारीक बारीक ते तुकडे असतात, छिलटं म्हणतात त्याला, तर ते असतात. तर ते त्या बाळाला चावलं, रॅश आली, सांगता येत नाही ना, नाजूक असतं पिल्लू ते. तर हे बाळाची उशी अशी ठेवायची. आणि हे जे आहे हे असं बंद करून तुम्ही ही चेन लावू शकता. याला चेन लावायचं. आता आलाय, संपत आलाय, जास्त नाही सांगत आहे मी, थोडंसंच राहिलं आहे, महत्त्वाचं सांगते. आता हे आहे त्याचा, आपण कपडे हे करतो ना, सुकवतो ना, स्टेनलेस स्टील ही रॅक आहे, स्टेनलेस स्टीलची आहे ही, खूप भरपूर कामात. आता झालं शेवट. मी म्हटलं खुश झालं बाबा, हिचं एकदाचं शेवट आली ही. आम्हाला वाटतं संपतो की नाही हा व्हिडिओ, आलाय, पण मी आवश्यक तेवढं सांगितलेलं आहे. कारण काय आहे ना, सध्या सगळ्या इतके बिझी आहे सगळे, आणि नोकरीमध्ये कंपनीमध्ये काम करणार, त्यांना वेळ मिळत नाही, सुट्ट्या मिळत नाही. तर एकाच वेळी सगळं आणून दिलं म्हणजे घरात आणि बाहेर दोन्ही पण 4दा आपल्याला मार्केटमध्ये जावं लागणार नाही. ही आहे महत्त्वाची बॅग. ही आहे बेबीची बॅग आहे ही. याच्यामध्ये बघा, ह्या बॅगमध्ये खूप गोष्टी, कारण आपल्याला खूप गोष्टी लागतात. औषधी आहे, डायपर आहेत, त्याचं दुधाची बॉटल आहे, पाण्याची बॉटल आहेत, लंगोट्स आहे, कपडे आहे, नॅपकिन आहे. अरे बापरे, खूप खूप राहणार आहे. त्यामुळे खूप पॉकेट्स असणारी बॅग लागेल की आपण नीट व्यवस्थित त्याची व्यवस्था तिथे अरेंजमेंट करू शकलो पाहिजे, म्हणजे आपल्यालाही ट्रॅव्हल करताना पटकन मिळालं पाहिजे. तर ही याला आपण हॉस्पिटल बेबी बॅग पण म्हणू शकतो. ही बॅग कुठे पण मिळते. याला बघा, समोर हे आहे, इथे पण आहे, नंतर आतमध्ये साईडला पण आहे, इथे चेन आहे, अजून तुम्ही काही बारीक बारीक वस्तू ठेवू शकता. इकडे पण आहे हे पॉकेट. आणि आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते. बघा किती छान आहे ही बॅग. हे बघा, ह्या बॅगमध्ये बघाल तुम्ही किती पॉकेट्स आहेत. तर त्यामुळे काय होतं ना, प्रत्येक पॉकेटमध्ये तुम्ही व्यवस्थित सगळं ठेवू शकता. इथे चेन लावले, तुमचे मनी वगैरे काही ठेवायचे असतील, पैसे असतील, काय असेल ते पण व्यवस्थित, कागदपत्र आहे बाळाचे ते पण आपण व्यवस्थित ठेवू शकतो. म्हणजे एक बेबीचीच बॅग राहील ती. त्याच्यामध्ये आपलं असं काही राहणार नाही, कारण आपली बॅग वेगळी राहणार आहे. तर हे असं, तर अशा पद्धतीने हे मी तुम्हाला, मला वाटते आय थिंक, बघू द्या, काही सुटायला नको. मी बेसिक जे आपले न्यू बॉर्न बेबी असतात त्यासाठी जे बेसिक वस्तू लागतात ते सगळं मला असं वाटतं की मी तुम्हाला त्या दाखवल्या आहेत, तुमच्यासमोर शेअर केल्या आहेत. तर सगळ्या माझ्या मैत्रिणी किंवा ज्या आजी होणाऱ्या, ज्या मावशी, काकू, काय म्हणतात, आत्या, ज्यांना जे पदवी मिळणार आहे त्या सगळ्यांसाठी मी दाखवलेला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगात पडेल अशी आशा करते. आणि मी सांगायचं म्हणजे मी पुण्यात आहे, तर पुण्यामध्ये रविवार पेठमध्ये सगाई, जे रामसुख मार्केट आहे ते सगाई शॉप आहे,
सगाई नाव आहे त्याचं. तिथनं मी बऱ्याचशा वस्तू हे केल्या आहे, घेतलेल्या आहे आणि काही वस्तू मी ऑनलाईन बोलवल्या आहे. तर नक्की तुम्ही पुण्यात जर असाल तर मला असं वाटतं की तुम्ही नक्की एकदा त्या सगाई जे शॉप आहे, न्यूबॉर्न बेबीचेच शॉप आहे ते, त्यामुळे तुम्हाला सगळं तिथे मिळून जाईल, A to Z वस्तू मिळून जाईल. तुम्ही तिथे एकदा जाऊन बघा. आणि काही ऑनलाईन आहे, तर काही वस्तू तुम्हाला कळल्या असतील, काही तुम्हाला कळल्या नसतील, तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या वस्तूंची लिस्ट टाकून देते. त्यामुळे बघा तुम्हाला ते उपयोगात पडतात का, तुम्हाला काही समजले असतील. आणि हां, तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करून सांगा की काय कमतरता आहे या काय करायला पाहिजे, आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या घरात छोटंसं इवलंसं पाऊल पडत असेल तर त्यासाठी खूप आशीर्वाद आणि खूप शुभकामना. तर माझ्या व्हिडिओला नेहमी असाच प्रतिसाद देत चला. थँक्यू सो मच. आपली मी आभारी आहे. बाय.